नमस्कार, मी स्वाती सकपाळ. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. अरे असं कसं देत नाही, अरे असं कसं देत नाही. दादा तू मागे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. दादा तू मागे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. कोळी समाजाच्या जातीचे दाखले आणि वैधता प्रमाणपत्रांच्या अंमलबजावणीसाठी पुन्हा एकदा सरकारला देता की जाता असा इशारा देण्यात आलाय. कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी आमदार रमेशदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांमधील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर आदिवासी कोळी जमातीतील बांधवांना जातीचे दाखले आणि जात वैधता प्रमाणपत्र सुलभरित्या मिळावे या मागणीसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन छेडण्यात आलंय. या अनुषंगाने महासंघाचे युवा प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट चेतनदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलंय. 20 ऑक्टोबर 2023 रोजी सह्याद्री अतिथीगृहावर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आदिवासी कोळी समाजाची महत्त्वाची बैठक पार पडली. अशा या बैठकीत या विषयांवर सकारात्मक चर्चा होऊन ठोस निर्णय घेण्यात आले होते. मात्र 2 वर्षाचा कालावधी लोटूनही अद्याप त्याची अंमलबजावणी करण्यात आली नसल्याने कोळी समाजात तीव्र असंतोष पसरला आहे. त्यामुळे या प्रलंबित मागण्या पूर्ण करून शासनाने त्वरित आवश्यक परिपत्रक काढावे या प्रमुख मागणीसाठी हे राज्यव्यापी आंदोलन करण्यात आलंय. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर झालेल्या या आंदोलनात युवा प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट चेतन पाटील, महासंघाचे उपनेते देवानंद भोईर, ठाणे जिल्हाध्यक्ष राम तरे, महिला अध्यक्षा सुषमा ढोणे, माजी नगरसेवक सुभाष बाबडे, माजी पंचायत समिती सदस्य विनोद मुकादम, वर्षा कोणकर, सुभाष कोळी, दशरथ पाटील, संतोष पाटील, रवी भंडारी, भावेश पाटील, सतीश देशेकर यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या आंदोलनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आलं. या आंदोलनाप्रसंगी महासंघाचे युवा प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट चेतन पाटील यांनी सदर मागण्या येत्या पावसाळी अधिवेशनात मार्गी न लावल्यास कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेशदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा यावेळी सरकारला दिला आहे. कसं देत नाही, अरे असं कसं देत नाही, अरे असं कसं देत नाही. अरे कोण म्हणतो देणार नाही, अरे कोण म्हणतो देणार नाही. कोळी महासंघाचं दादा तू मागे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. दादा तू मागे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आज महाराष्ट्र राज्याच्या 36 जिल्हाधिकारी कार्यालयांवरती एक साथ आम्ही कोळी महासंघाच्या माध्यमातून धरणे आंदोलन व निवेदन हे जिल्हाधिकारी साहेबांना दिलेलं आहे. कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री रमेशदादा पाटील साहेब, माजी आमदार यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण 36 जिल्ह्यांमध्ये कोळी महासंघ संघटनेच्या सर्व पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांनी आज निवेदन कलेक्टर साहेबांना दिलेलं आहे. मी स्वतः ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उपस्थित आहेत. माझ्याबरोबर आमचे उपनेते देवानंददादा भोईर आहेत, आमचे जिल्हाध्यक्ष तरे साहेब आहेत, महिला अध्यक्ष आमच्या ढोणेताई आहेत, कोणकरताई आहेत, आमचे सुभाष बाबडेजी आहेत, माजी नगर, असे सर्व प्रमुख पदाधिकारी आम्ही आज इथे उपस्थित आहोत. कारण एकच आहे की 20 ऑक्टोबर 2023 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहावरती आमच्या आदिवासी कोळी समाजाची बैठक झाली होती. त्या बैठकीच्या अनुषंगाने तिथे काही ठराव झाले होते, त्याचे मिनिट झाले होते. परंतु ते मिनिटची आज 2 वर्ष कालावधी उलटून जाऊनसुद्धा अंमलबजावणी होत नाही, कुठेतरी दिरंगाई होते आणि संपूर्ण महाराष्ट्रातील
आदिवासी कोळी समाजामध्ये ती तीव्र नाराजी आहे। त्यामुळे आम्ही सरकारला या निवेदनाच्या माध्यमातून, या एक दिवसीय धरणे आंदोलनाच्या माध्यमातून सूचित करत आहोत की जी काय आमची मागणी होती, जी त्या तात्कालीन सरकारने मान्य केली होती आणि त्या पद्धतीने जो मिनिट्स काढले होते त्याचं आता परिपत्रक GR काढायची वेळ आलेली आहे। त्यामुळे आम्ही आज आमच्या कोळी महासंघ या संघटनेच्या माध्यमातून रमेशदादा यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्र राज्यात 36च्या 36 जिल्ह्यांवरती आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सांगितण्यात आलं की आपण सरकारला आपल्या माध्यमातून सूचना द्याव्या, त्यांना कळवावं की मोठ्या प्रमाणात संपूर्ण जिल्ह्यांमध्ये, विविध जिल्ह्यांमध्ये हा आदिवासी कोळी समाज आहे आणि जर त्यांचा प्रश्न या अधिवेशनामध्ये, पावसाळी अधिवेशनामध्ये आपण जर सोडवला नाही तर आता आम्हाला रस्त्यावर उतरून शासनाच्या विरुद्ध काम करायला लागेल। तसं आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना स्मरणपत्र देखील दिलेलं आहे। जर आता आम्ही आता कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून निवेदन देऊन जर त्यांनी आम्हाला लवकरात लवकर जर आमचा GR आहे तो काढला नाही तर पुढची दिशा आम्ही येणाऱ्या अधिवेशनमध्ये ठरवून सर्व एकत्र आम्ही हिवाळी ह्याच्या अधिवेशन, पावसाळी अधिवेशनवरती आम्ही धडक देऊ। जे अधिकार आहेत ते अधिकार आम्हाला द्या। आम्ही ज्याच्यासाठी भांडलोय आज इथे येऊन, ज्या कामासाठी आलेलो आहे ते जे कार्यक्रम आहे तो आमचा पूर्णपणे पार करावा, एवढीच आमची इच्छा आहे। त्याचं आमची पूर्ण इच्छा 2 वर्ष थांबलो आम्ही, आता ही आमची मागणी ही पूर्ण करा, हीच आमची इच्छा आहे। आपली समाज जो अन्याय होतो हा मी प्रत्येक वर्ष निवेदनसुद्धा देऊनसुद्धा आणि मोर्चात प्रत्येक वर्षी अधिवेशनाला आम्ही जातो आणि तिथे मोर्चेसुद्धा काढलेले आहेत आणि त्या मोर्चामध्ये आम्हाला सांगितलं आहे की तुमच्या मागण्या पूर्ण होतील। आम्हाला आश्वासन देतात पण ते काय मागण्या अजूनपर्यंत काय पूर्ण केलेल्या नाही त्यांनी। म्हणून त्यासाठी आम्ही चेतनदादा यांच्या माधून, रमेशदादा कोळी समाजाच्या अध्यक्षांच्या माध्यमातून हा आम्ही धडक जिल्हाध्यक्षामध्ये मोर्चा आणलेला आहे। जात प्रमाणपत्राचा जे प्रश्न आहे, गेले प्रलंबित प्रश्न आहेत, गेली 12 वर्ष झाली आत्तापर्यंत या बाबतीत आम्ही भांडत आहोत। मागच्या वेळेस सन्माननीय राष्ट्रीय अध्यक्ष आमचे कोळी महासंघाचे रमेशदादा पाटील माझे आमदार, ज्या वेळेस आम्ही 2014मध्ये मोठा आंदोलन केलं होतं आणि त्यावेळेला तिथे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री नसताना त्यावेळेला त्या आमच्या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि त्यावेळेला देवेंद्र फडणवीस साहेबांनी तो शब्द दिला होता का खरोखरच तुमचा हा जनसमूह पाहून आम्हाला असं वाटतंय की ज्या वेळेस आमची सरकार येईल आणि आमची सरकार आल्यानंतर या कोळ्यांचे प्रश्न, जे प्रलंबित प्रश्न आहेत, जातीचे प्रश्न आहेत, डिझेलचा प्रश्न आहेत, ज्या काही समस्या आहेत दाखल्यांचे, ते तुम्हाला सुलभरित्या आम्ही करून देऊ। आज गेली 12 वर्ष झाली, त्यासाठी आम्ही सातत्याने लढत आहोत। आम्हाला आश्वासन देत आहेत पण ते पूर्ण करत नाहीत। पण आज मी त्यांना सांगू इच्छितोय पण ती वेळ परत येऊ नये आणि मुलांचं भविष्य आज आमचं कुठेतरी रखडलेलं आहे। त्यांना जातीचे प्रमाणपत्र मिळत नाहीत, आज नोकऱ्या वंचित झालेले आहात, त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत। हा विषय आमचा सुलभ आहे, तो आम्हाला शासनाने करून द्यावा, हीच आमची कोळी महासंघाची मागणी आहे। जय एकविरा, जय हिंद। कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता।